नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. नमस्कार मित्रांनो आणि पुणे फूड टूर याच्या दुसऱ्या भागात स्वागत आहे. आज आपण आलोय बाणेर भागामध्ये आणि बाणेर भागातील काही ठिकाणं आपण एक्सप्लोर करणार आहे. तर सुरुवात करूया साऊथ इंडियन पासून. नाश्त्याला आम्ही आलोय आणि पॅन कार्ड क्लब रोड वरती आहे इडलिशियस. हे खूप फेमस ठिकाण, हे एक ऑथेंटिक ठिकाण आहे. जर तुम्ही गोव्याचे कॅफेज बघितले असतील त्याप्रमाणेच हे कॅफे टाईप केलेलं आहे. तर आता आम्ही आलो होतो क्लब रोडवरून. हा पॅन कार्ड क्लब रोड आणि बाणेरला जोडणारा एरिया. थोडा फोर व्हीलरचा पार्किंगचा एरियाचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही टू व्हीलर घेऊन आलात तर नक्कीच इथं येऊ शकता. सफिशियंट पार्किंग आहे टू व्हीलरसाठी, पण फोर व्हीलरचा थोडासा त्रास होऊ शकतो. खूप छान असा एरिया आहे आणि कॅफेचं याला स्वरूप आहे. इथं खूप छान अशा देवी देवतांच्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. इडलिशियस नावाचा बोर्ड दिसतोय समोर आणि आतमध्ये पण बसायची सोय डेकोरेटिव्ह केलेलं आहे. इथं त्यांनी असं त्यांचा मेनू लावलेला आहे आणि ह्या साईडला बघू शकता सफिशियंट स्पेस आहे आतमध्ये. सॅटर्डे संडेला आला तर तुम्हाला नक्कीच वेटिंग करावी लागेल. आत्ता 15 ऑगस्टचा वीकेंड होता त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे सकाळी, सो आम्ही आलो आता. तर सुरुवात करूया. बेसिक इडलिशियस नाव आहे, तर इडलीपासून सुरुवात करूया. आणि आता त्यांची साधी इडली मागवली आहे अथांगसाठी आम्ही. त्याचा टेस्ट करूया. दिसताना सॉफ्ट दिसते. त्याच्यासोबत आले सांबर. सांबरमध्ये मला बरेच आयटम दिसतात. भोपळा दिसतं आणि सांबरची टेस्ट बघूया कशी. ऑथेंटिक साऊथ इंडियन टाईप जे सांबर असतं ते सांबर दिसतं. एकदम सॉफ्ट इडली आहे आणि त्याची आपण चटणी सुद्धा थोडीशी स्पायसी आहे, जी छान त्याला टेस्ट देते. तर तुम्ही सुरुवात करताना नेहमी इडलीपासून करू शकता. तर आता आमचे 4 आयटम आलेले आहेत. पहिली आपण खाल्ली होती ती इडली. त्याच्यानंतर हा आलाय म्हैसूर मसाला डोसा. म्हैसूर मसाला डोसा हा थोडासा रेडिश दिसतोय मला. याच्या आतमध्ये जी भाजी आहे ती भाजी बघू शकता तुम्ही. बटाट्याची भाजी नेहमी पिवळी येते, इथे मला रेड कलरची भाजी दिसते जी तिखट दिसते. डोशाला बघू शकता तुम्ही, डोशाला लावलेलं आहे त्यांनी पोडी चटणी लावलेली आहे. त्याच्यासोबत सांबर आलं आणि चटणी आले. सांबरमध्ये करेक्शन आहे, सांबरमध्ये दोडका घातलेला आहे त्यांनी. आणि आपण हा डोसा टेस्ट करूया. ऑथेंटिक डोसा आहे. जो आपण नेहमी खातो तसाच आहे. थोडा चटणीचा फ्लेवर होतो. बटाटा जो थोडा तिखट आहे ना त्याची चव उतरते. त्याच्यामुळे काय होतं की डोसा खाताना बटाट्याची चव जास्त येते तिखट असल्यामुळे. आपण सांबर सोबत खाऊन बघूया. क्रिस्पी असं डोसा आहे. क्रिस्पीनेस जाणवतोय खाताना. असं सॉफ्ट नाही आहे, क्रिस्पी आहे. डोसा छान होता. त्याच्यानंतर आपण टेस्ट करू आप्पे. आप्पे खायची खूप दिवसापासून इच्छा होती आणि आता आप्पे खातो. थोडेसे रेडिश दिसतात मला, व्हाईट जे नेहमी आपण व्हाईट पाहतो ते नाही आहेत. हे फोडून बघूया आपण याच्यामध्ये काय काय आहे. ह्याच्यामध्ये मला गाजर दिसतं, बाकीचे स्टफ टाकलेत, मिरची दिसते आणि सॉफ्ट दिसतंय थोडं. आपण एक खाऊन बघूया. वरून क्रिस्पीनेस जाणवतो याचा. छान आहे, ऑथेंटिक आहे. पण मला याच्यापेक्षा घरचे आप्पे नक्कीच आवडतील. थोडस मीठ कमी आहे याच्यामध्ये. डाळ घातलेले, डाळचा फ्लेवर होता. वन टाइम ट्राय साठी ठीक आहे.
लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आम्ही गेलो होतो मथुरामध्ये. मथुरामध्ये सुद्धा अशाच पुरी आणि तर तो व्हिडिओ नक्की बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. आता सध्या आपण हे टेस्ट करूया. त्या पुऱ्या आलेल्या आहेत, अजिबात तेलकट दिसत नाही आहेत पुऱ्या. आणि त्याच्यासोबत आलेत छोले. छोले सुद्धा ग्रेव्ही वाटतात त्याच्यामध्ये. छोले आणि अजून एक पदार्थ दिसतोय मला, थोडं घट्ट आहे छोले. खाल्ल्या खाल्ल्या मला दालचिनीचा फ्लेवर आला आणि खूप छान आणि ऑथेंटिक लागतात मला हे छोले भटुरे. त्याच्यामध्ये थोडं लिंबू टाकूया आपण. लिंबू टाकल्यानंतर खूप छान लागतील असा अंदाज आहे मला. एक बाईट अजून घेऊया. लिंबू टाकल्यानंतर खूपच छान चव येते. तर हे 4 आयटम आम्ही ट्राय केलेत. तुम्हाला जर नवीन कुठले आयटम इथे आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रेकमेंड करेन यांचे छोले भटुरे, म्हैसूर डोसा आणि इडली, हे नक्कीच रेकमेंड करेन. इथं आला तर हे तुम्ही नक्कीच ट्राय केलं पाहिजे. मी आता पितो चहा. मी बऱ्याच वेळेला इथं चहा पिलेला आहे. चहा खूप छान लागतो इथला आणि या ऑथेंटिक पद्धतीने चहा प्यायची मजाच वेगळी आहे. हा जो ग्लास आहे आणि हे जे भांडं आहे त्याच्यामध्ये चहा प्यायची मजा वेगळी आहे. मी खूप वेळा चहा पिलेला आहे आणि खूप छान असतो. तुम्ही नक्की ट्राय करा. वेगळा प्रकार चालू आहे. मी आता पहिल्यांदाच ऐकलं की चहा आणि पुरी इथे खूप छान लागते. तर कशी वाटते चहा आणि पुरी? चहा आणि पुरी मी पहिल्यांदाच खाताना पाहतोय. कशी वाटते? हे माझं फेवरेट आहे इथे, मस्त. ते बिल तुम्ही आता पाहू शकता. तर आपण आता इडली खाऊन झालं. आता आपण आलोय चहा प्यायला आणि चहा प्यायला आपण आलोय व्हेरिटाज, बानेर रोडला व्हेरिटाज कंपनी महाबळेश्वर हॉटेलच्या समोर. बानेर पासून लिंक रोडवरती हा छोटू टपरीवाला इथे आपण आलेलो आहे. इथं बोर्ड दिसेल आपल्याला. एक्झॅक्ट IT पार्कच्या बॅक साईडला छोटू टपरीवाला आहे. तर बघूया, इथे यांची थाळी स्पेशल आहे. तर चहाची थाळी मी पहिल्यांदाच ऐकलंय. तर ट्राय करूया कशी आहे चहाची थाळी इथे. चला. तर खूप छान ॲम्बियन्स आहे. लहान मुलांना खेळायला सुद्धा इथं त्यांनी ठेवलेलं आहे आणि वरती बसायची सिटिंग अरेंजमेंट आहे. आतमध्ये छान लायब्ररी दिसते मला. आतमध्ये जाऊन बघूया. चप्पल काढली आहे, खेळण्याचं साहित्य बघितलंय. इथं काउंटर आहे आणि या साईडने आपण आत चाललोय. छान असं पॉट्स ठेवलेले आहेत. कन्सेप्ट इथं केलेले आहे त्यांनी. इथं त्यांनी एक अलार्म टाईप दिलंय. तर इथं बिल, कॉल, ड्रिंक आणि कॅन्सल असे बटन दिले. तर हे तुम्ही प्रेस केल्यानंतर तिथं अलार्म जातो त्यांना. हिस्ट्री दिलेली आहे छोटू टपरीवाला आणि ऑक्टोबर 2018ला हे चालू झालेलं आहे. याचा आपण मेनू कार्ड बघतो. मेनूमध्ये आपल्याला दिसतंय फेविकॉल लगा देंगे, हिम्मत रखे, हमें ज्यादा जल्दी है, अच्छा बुरा सब मन की बात है, असं खूप छान असे कोट्स लिहिलेले आहेत. आणि या कोट्स नंतर यांच्या थाळी स्पेशल आहेत. तर ह्या थाळीचा मेनू आहे, तुम्ही बघून घ्या. आपण एक थाळी मागवली ती 4 लोकांची आणि सेपरेट आयटम आपल्याला इथे मिळतील. पोहा, मिसळ, उपमा, समोसा असे वेगवेगळे आयटम आपल्याला मिळतील. सगळ्या गोष्टी खूप छान आहेत आणि या म्युझिक मध्ये त्याचा आनंद आपण घेऊया. तर आपण आलोय छोटू टपरीवाला इथे आणि छानपैकी केटल आले. याच्यासोबत आले 4 ग्लास. बन मस्का दिसतोय मला, ग्रीन चटणी आहे, सँडविच आले, 2 ग्रिल सँडविच दिसतात, मसाला मॅगी दिसते, 4 स्पून दिलेले त्यांनी 4 लोकांसाठी आणि ही खारी आलेली आहे. तर खारी आणि चहा आपण घरी टेस्ट करतो. तर इथं बघूया केटल मधून आता मस्तपैकी आपली थाळी सजवूया. हे खूपच मस्त वाटतंय. खूप छान फिलिंग आहे असं केटल मधून चहा घ्यायचा.
सुरुवातीला टेस्ट करूया यांचं सँडविच, ग्रिल सँडविच. ह्याला जो ब्रेड वापरलाय त्यांनी तो व्हीटवाला ब्रेड आहे, ब्राऊन ब्रेड म्हणतो आपण त्याला. एक स्मोकी फ्लेवर येतो सँडविचला, जो की खूप छान वाटतं. आणि मेयोनीजची टेस्ट येते, त्यासोबत ग्रीन चटणी आहे. ऑसम. आता आपण चहा बरोबर खाण्याचे पदार्थ ट्राय करूया. तो म्हणजे पहिला म्हणजे बन मस्का. बन मस्का थोडासा ड्राय वाटतं मला, पण खाऊन बघूया. त्याच्यामध्ये मला टुटी फ्रुटी दिसते पावामध्ये, टेस्ट करून बघूया. खूप छान बन मस्का आहे, छान लागतं चहा बरोबर. आणि आता आपण टेस्ट करूया खारी. ही अशी पेराची खारी जी म्हणतो आपण, ती पेराची खारी आहे, कुरकुरीत लागते दिसते. चहा बरोबर खाऊन बघूया. चहाचा खूप छान फ्लेवर येतो, फक्त चहा पिऊन बघू आपण. चहामध्ये कुठला तरी मसाला जो डायरेक्ट घशाला एकदम छान फील देतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. ट्राय करायचं राहिलं तो म्हणजे मॅगी. मॅगी मी काही जास्त खात नाही, त्यामुळं जे मॅगीचे खाणारे लोक आहेत त्यांना त्यातलं जास्त माहिती. पण मी तरी पण एक बाईट घेऊन सांगतो तुम्हाला मॅगी कशी आहे. रेग्युलर आपली मसाला मॅगी असते तशीच आहे, पण थोडंसं स्पायसीनेस दिसतं. तर मे बी या स्पायसी खाल्ल्यानंतर आपण चहाकडे वळावं यासाठी हे ठेवलेलं असावं. खूप छान अशी ही थाळी आलेली आहे. 4 लोकांसाठी सफिशियंट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. टेस्ट छान आहे, पण करपलंय सँडविच जरा. छान आहे टेस्ट. सँडविच तर आवडलं मला. वीकेंड असेल आणि सकाळ सकाळी मस्त एन्जॉय करायचं असेल तर खूप छान ॲम्बियन्स, खूप छान पदार्थ आणि फॅमिलीसाठी रिलॅक्सेशनसाठी खूप छान ठिकाणं. या, रिलॅक्स करा आणि मजा करा. शनिवारचा दिवस आहे आणि मस्तपैकी मिसळ खायची इच्छा झाली सकाळ सकाळी. नेहमी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ आपण पुण्यामध्ये खात असतो. आज एक वेगळी मिसळ ट्राय करायला आपण आलो, ती म्हणजे बार्बिक्यू मिसळ. तुम्ही कधी बार्बिक्यू मिसळ खाल्ली आहे का? ही कमेंटमध्ये सांगा. माझ्या मागे दिसतंय थोरात बार्बिक्यू मिसळ आणि इथं मी बऱ्याच वेळेला आलेलो आहे. तर आपण आता या बार्बिक्यू मिसळची चव चाकूया आणि कशी यांची पद्धत आहे, कशा प्रकारे मिसळ मिळणार आहे, काय काय आयटम मिळणार आहेत, हे आपण आज जाऊन बघूया. आणि आता बऱ्याच प्रकारचे मिसळ आपण ट्राय केले असतील. आज वेगळी मिसळ ट्राय करायला आले. खाली धूर येत असेल तर हा धूर येतो तो म्हणजे बार्बिक्यूचा. खाली बघा, खाली बार्बिक्यू लावलेला आहे. 4 जणांचा टेबल आहे. 4 जणांच्या टेबलवर आम्ही बसलेलो आहे. बार्बिक्यू आहे आणि आता इथं त्यांनी एक प्लॅटर टाईप दिलेलं आहे. तर या प्लॅटर मध्ये काय झालंय आपल्याला, तर हे आहे दही, याच्यामध्ये आहे मटकी दिसते, बटाटा दिसतो जो पिवळा बटाटा आपला तो बटाटा दिसतो, पोहे दिसतात आणि कांदा आणि लिंबू दिसतात. आणि एका प्लेटमध्ये त्यांनी खूप छान अशी प्लेट आहे, त्या प्लेटमध्ये त्यांनी दिलेलं आहे आपल्याला फरसाणा. तर आता बार्बिक्यू मिसळ लागली. हा जो रस्सा दिसतोय ही आहे इथली स्पेशालिटी. पुणे आणि नाशिक या मिसळमध्ये नेहमी भांडण असतं, तर इथं तो भांडण मिटणार आहे. कारण की ह्याच्या खाली आहे बार्बिक्यू आणि बार्बिक्यू वरती 4 प्रकारचा रस्सा आपल्याला आलेला आहे. हा जो रस्सा बघतोय आपण, हा थोडासा लाल रस्सा दिसतोय, हा आहे पुणेरी रस्सा. हा खूप छान असा रस्सा आलेला आहे. याच्यानंतर 2 नंबरला हा जो आंबट गोड रस्सा आहे, हा आंबट गोड रस्सा हा आपण घेणार आहे. हा पण खूप छान दिसतो. हा कमी तिखट दिसतोय, थोडा आंबट गोड आहे. ही आहे नाशिकचा रस्सा. नाशिकचा काळा मसाला हा फेमस आहे आणि तसाच हा काळा रस्सा दिसतोय आपल्याला. आणि हा आहे तो जैन रस्सा. हा जैन रस्सा आपण पाहतोय आता. या प्रकारचे मिक्सचर इथं होणार आहेत. आणि इथं दिलेलं आहे त्यांनी फरसाणामध्ये आपण हे सगळे आयटम घेऊया आणि सगळ्या प्रकारचे रस्सा आपण ट्राय करूया. तर मी आता मिसळ प्रिपेअर करतो. त्यासाठी सुरुवातीला मी घेणार आहे
आता दिसतो आपल्याला प्लेटमध्ये फरसाणा. त्याच्यानंतर मी हे घेणार आहे मटकी. खूप छान अशी मटकीची उसळ. तर ती मी मटकी घेतो आता. त्याच्यानंतर आहे तो त्यांचा पिवळा बटाटा. तर हा पिवळा बटाटा आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. याच्यानंतर मस्त असे पोहे. हा प्रकार मी पहिल्यांदाच पाहतो की हे पोहे, ताजे ताजे पोहे याच्यामध्ये जाणार आहेत. आपण हे खाऊन बघूया. हे सगळं मिक्सर करताना खरंच ह्याचं नाव मिसळ काय आहे हे आता कळतंय. आणि याच्यानंतर जो मस्ट आयटम आहे तो म्हणजे कांदा. आता मिसळ म्हणलं की ब्रेड आणि पाव याच्यामध्ये लोकांना कन्फ्युजन असतं. पुण्यामध्ये मिळतात पाव आणि पाव खायची आपल्याला सवय आहे. मस्तपैकी पाव खूप खूप छान असे पाव आहेत, सॉफ्ट पाव आहेत आणि त्याला त्यांनी बटर लावून दिलेलं पाव. आणि ही मिसळ आपण टेस्ट करणार आहे. मिसळ म्हणलं की लिंबू पिळून मस्तपैकी त्याच्यावर तर्री टाकून खायची असते ही मिसळ. त्याच्यामध्ये मी पुणेरी रस्सा घेतला होता. थोडासा नाशिकचा काळा रस्सा मिक्स करतो. अशी आता एक मिसळ तयार झालेली आहे. आता हे मिक्स करूया आपण. याच्यामध्ये आहे बटाटा, पोहे, फरसाणा आणि रस्सा. रस्सा थोडा कमी पडतो, आपण थोडा अजून रस्सा घेऊया. आणि आता आपण टेस्ट करूया की बार्बिक्यू मिसळ. बार्बिक्यू म्हणजे माझी कन्सेप्ट होती की स्मोकी फ्लेवर आला पाहिजे. तर तो फ्लेवर येतोय का हे आपण एक पहिल्या घासामध्ये बघूया. स्मोकी फ्लेवर आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी मिसळ. मी आता रस्सा घेतला होता तो म्हणजे पुणेरी रस्सा आणि नाशिक रस्सा हा मिक्स केला होता. हे मिक्स केलेला रस्सा खूप छान लागतं. हे मिसळ पाहू शकता. नक्कीच तुम्ही तुमच्या तिखटेच्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही इथं मिसळ खाऊ शकता. तुम्हाला सगळ्या प्रकारचे ऑप्शन अवेलेबल आहेत. नक्की व्हिजिट करा. मी आता आहे बालेवाडीमध्ये. बालेवाडी हाय स्ट्रीटच्या बॅक साईडला थोरात मिसळ इथे नक्की व्हिजिट करा. खूप छान अशी मिसळ. आता मी मिसळचा आनंद घेतो. प्राईसची गोष्ट तर 126 रुपयाला तुम्हाला हे बार्बिक्यू हे पूर्णपणे आपल्याला मिळणार आहे. हे सगळे आयटम पावापासून ते फरसाण. अप्रतिम चव आहे आणि मला सगळ्यात जास्त कोल्हापुरी आणि नाशिकची काळा रस्सा आवडला. रस्सा ब्रेड खाल्ला पण ब्रेड थोडा गोड लागतो, त्यापेक्षा मी पावच प्रेफर करेन. एक नंबर मध्ये आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम.